पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी रघुनाथ जोगारी आणि सागर जोगारी असे दोन फलंदाज आपण वाजवतोय. स्ट्राइक वरती रघुनाथ, नॉन स्ट्राइक एंड वरती सागर. पहिलाच बॉल अक्कू टप्प्याचा होता. फक्त दिशा देण्याचं काम इथे केलंय. चेंडू जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. अजय फरळे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा बॅटचा एज लागले आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. वेगवान चेंडू होता आणि बॅटचा एज लागल्यानंतर सरळ हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला आहे. 4 धावन करता. थँक्यू डीजे. चौकाराला धावफलक 6 या धावसंख्येवरती. अक्कू टप्प्याचा चेंडू शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. तर बघा चेंडू हातामध्ये आल्यानंतर सीमारेषेला पाय लागलेला आहे. नक्कीच चौकाराचा इशारा येतोय. 4 धावा. बघा आणखीन एक चौकाराला धावफलक 4 ने पुढे सरसावला गेलाय. 10 या धावसंख्येवरती. खूप चांगलं बॉलिंग ऍक्शन इथे पाहायला मिळतोय गोलंदाज अजयाचं. कुठेतरी वेग जनरेट करतोय. एक अनोखा ऍक्शन इथे पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. एक सिंगल धाव आले. धावफलक 11 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 4. अक्कू टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल केलाय. पॉवरफुल झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पकडला जातो झैल. संपलाय. सागर जोगारी याचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर सन्माननीय रवींद्रजी गोवारी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे माजी सदस्य सन्माननीय रवींद्रजी गोवारी साहेबांचे आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. धावसंख्या 11 असताना सागर बादून माघारी परतलाय. नवीन बॅट्समन आदित्य येतोय. आदित्य जोगारी. कोटापाचा चेंडू. आता हा चेंडू खेळून काढतोय लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचा फायदा इथे उचलला जातोय. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आलाय. 15 धावा धावफलकावरती. मुंबईचा वंडर बॉय
थँक्यू थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. आपण शिवसाई फलशाचा पाडा हा संघ पाहतोय, जो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला दुसरा मॅच खेळतोय. पहिला मॅच आपण जर बघितला तर SH एंटरप्राइजेसच्या ग्राउंड वरती ते खेळले होते. त्यांना पराजय मिळाला होता तिकडे, आणि दुसरा मॅच या मैदानावरती ते खेळतायत. या चेंडूमध्ये एक सिंगल धावा आलेली आहे. सिंगल धावाने धावफलक 16 या धावसंख्येवरती 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा, फ्लाईट दिली होती, वेट अँड वॉच बघितलं आणि त्यानंतर फटका केलाय. आदित्य जोगारी ठोकलाय षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा स्लोअर वन पाहायला मिळाला. त्यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला होता. या अगोदर थोडीशी फ्लाईट दिली होती आणि त्याचा फायदा उचलला होता आदित्याने. धावफलक 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या षटकात आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. टायमिंग झालाय. पुन्हा एकदा स्लोअर वन इथे हाताला गेलाय. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पोहोचला होता, मात्र झेल हा सुटला गेलाय. झेल ड्रॉप, जीवनदान मिळालंय. एका सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23. बघा, शॉर्ट लेंथ होती आणि खूप चांगला हुकचा फटका इथे खेळलाय. चेंडूला सरळ पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावन करता. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि या चौकारशी धावफलक जाऊन पोहोचतोय 27 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर वन. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमी गतीचा चेंडू ते हाताला गेला होता. कुठेतरी खराब कामगिरी राहिलंय शिवसाई पलशाचा वाडा या टीमची. तर धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. मात्र 1 धाव मिळाली. धावफलक 28 धावा. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. थँक्यू 28 धावा धावफलकावरती लागलेला आहेत. 28. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश येतोय. जयेश फरळे. पहिला चेंडू ऑफ साईडला चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक 29 धावसंख्येवरती 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
नव्यानेला बॅटर महेश आपण पाहतोय. महेश गांगडा. उचली घेणार आहे चेंडू. उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. अभंतर धाव हे धाव फलकावरती आले. धाव फलक 30 या धावसंख्येवरती 30 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. बघा आणखीन एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद. बॅटर येतोय वंदेश येतोय. वंदेश गोंड. जयेश चांगली कामगिरी करताना दिसतो या षटकामध्ये. एक चेंडू वाईट जरूर त्याने हाताळलाय, मात्र खूप चांगली कामगिरी राहिलाय. पुढे साचून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. प्रकाश येतोय. प्रकाश बरफ न्यू बॅटर. बघा मिस टायमिंग झालाय आणि प्रकाश बरफ आल्या पावली माघारी परततोय. जसा आला तसा गेला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सलग च्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स इथे बाद झाल्यात. हॅट्रिक संपादन केलंय. या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जयेश फरले याच्याकडून. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर किरण आणि महेंद्र यांनी एक एक विकेट घेतली होती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक तिकडे झेल सोडतोय. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच आणि हराल मॅच. बघा फेकी देखील खराब, मात्र एक सिंगल धाव आलेली आहे. की चौथा गडी देखील बाद होऊ शकला असता आणि मात्र झेल सुटला. एक सिंगल धाव आली. धावफलक 1 ने 31 धावसंख्येवरती. पुढे साचून खेळण्याचा प्रयत्न. आदित्याचा हा चेंडू देखील येतोय निर्धाव. षटकाची खूप चांगली कामगिरी मध्ये राहिलेली आहे ती म्हणजे गोलंदाज जयेश फरले याची
3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा फलकावरती आणि 32 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय. चला साई श्रद्धा साकपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी या. चला आम्ही अगोदरच तुम्हाला कॉलिंग दिलं होतं, अजूनही आपला कॅप्टन इथे आलेला नाहीयेत. आपल्याला अगोदरच सूचना दिली होती टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाचे संघनायक अजूनही उपस्थित झालेले नाहीयेत, लक्षात घ्या. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण हा टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. साई श्रद्धा साकपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा टीम. चला माजी सदस्य रवींद्रजी गोवारे यांच्या हस्ते आता टॉस होईल यानंतरचा मॅचचा. एका बाजूला पाहतील आपण साकपाडाचा, दुसऱ्या बाजूला पेंढरीपाडा संघ असेल. सामना 3 षटकाचा राहील. कॉइन स्पिन होतोय. छाप असा कॉल होता आणि छाप आलाय. चला टॉस विन झाला, तुम्ही काय स्वीकारणार? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 40-45. 40 ते 45. ऑल द बेस्ट तुम्हाला असेल. तुम्ही टॉस हरला, तुम्ही जर टॉस विन झाला तर तुम्ही काय घेतलं असतं? शतरक्षण घेतलं असतं आणि तुम्हाला शतरक्षण मिळाले. आता किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? 30-35. नक्कीच 30 ते 35. जास्त वेळ घेत नाहीये. चला यानंतर होणार सामना आपण एका साईडला पाहतील. दोन्ही संघ समोरासमोर असतील. तर धावता मॅच समोरचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा प्रदीपजी लोखंडे सरांना. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. प्रकाश बरफ पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं. अवलेस बघा पहिल्या चेंडू निर्धाव आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट इथे मिळवलेली आहे. फलंदाज बाद. ए ब्रदर कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. जे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर. राग तुझा हिल कर हिल कर हिल कर. आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर. राग तुझा हिल कर हिल कर हिल कर. पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल 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 चिल. हसतय गालान शोभतय नथ, केसान चांदली तोऱ्यान रेत, डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट.
प्रकाश बरफ याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक येतोय तिकडे आणि हे बघा 3 शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू वळतोय. 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. टार्गेट जर आपण बघितलं तर 32 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या षटकामध्ये जयेश फरले यांनी खूप चांगली बॉलिंग केली, मात्र बॅटिंग साठी आलाय. या पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग होताना दिसत नाहीये. बघा पुन्हा एकदा मिसटायमिंग झालाय. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र झेल होत नाहीये. झेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. यावेळेस बघा खोट्यापाचा चेंडू होता. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न आदित्य आहे तिकडे, जज करतोय. यावेळेस चुकी होत नाहीये. चांगला झेल इथे पकडला गेला. दुसरा गडी बाद होतोय 4 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. 4 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 28 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. प्रति षटकामागे 14ची सरासरी राखायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर आलाय, सागर जोगारी. तर 2 फलंदाज पाहतोय आपण, जयेश फरले आणि चंद्रकांत फरले. स्ट्राईक वरती पाहतोय आपण जयेश फरले याला. यावेळेस बघा फटका खूप चांगला केलाय. महेश गांगडा येतोय तिकडे, जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. तुझी वेगळीच गता दिसतस लाखान देखणी नट चिंबोरी रुबाब बिंदास चाल नाही मोठ्या वार्ता तू हस दिलदार. गौरा मनमुखला तुझा कोलीन बाई इकरा मावऱ्याचा नाही तरी नाराजी ना. गौरा मनमुखला तुझा कोलीन बाई इकरा मावऱ्याचा नाही तरी नाराजी नाही. कब्जा करते. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मिळवले गेले. 11 चेंडू आणि 28 धावींची गरज आहे. 11 चेंडू 28 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहतोय सागर कडनं. खूप चांगला चेंडू इथे हाताला गेला. धाव चेंडू. प्रत्येक चेंडू मागे जर आपण बघितलं तर समीकरण इकडे बदलताना दिसतंय. दहा चेंडू आणि 28 धावींची गरज. इकडं बघा गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. चांगली प्लेसमेंट इथे पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावा.
बघा चांगला गॅप शोधलाय आणि धावफलक पुढे देखील सरसावलाय. धावफलक 8 या धावसंख्येवरती. इकडे आणखीन 24 धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. या सिंगल धावेने धावफलक 9 या धावसंख्येवरती. यानंतर जो मॅच होणार आहे साई श्रद्धा साकपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीवाडा. संदीप स्मृती पेंढरीवाडा संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. साकपाडा संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. नेक्स्ट मॅच. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. त्या म्हणजे 9 धावा, 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. 6-23 हे समीकरण. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रघुनाथ आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय मिसटायमिंग झाला आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळालेली आहे. फलंदाज बाद. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकन चालतो चालतो चालतो. नागोबाला चालतो चालतो. थँक्यू डीजे. बघा आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतो. या सामन्यावरती आपण पाहतो या पकड मजबूत करत असताना गावदेवी देवदल हा संघ. कारण बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी झाली आणि आता आपण पाहतोय बॉलिंग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी करत असताना देवदल संघ. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात चेंडू टाकून सलेत 3 चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव खर्च केलेला नाहीये. म्हणजे 3 चेंडू आणि 23 धावींची गरज. 3-23 हे समीकरण कठीण झालंय. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण गेली. या सिंगल धावने धावफलक 10 या धावसंख्येवरती धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. इकडे आणखीन 22 धाव्यांची गरज असणार आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 2. बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम इथे केलेलं आहे. जी औपचारिकता राहिलेल्या मॅच मध्ये ती फक्त पूर्ण इथे केली जात आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. देवदल संघ विजयापासून 1 पाऊल दूर. बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी झाली. एक सन्मानजनक स्कोर धावफलकावरती लावला आणि जयेश फरले आणि आपण पाहतोय की शेवटच्या षटकामध्ये विकेट सॅटर घेतली, धावसंख्या रोखली. मात्र धावा चेस करत असताना कुठेतरी पलशाचा पाडा हा संघ अडचणीमध्ये सापडला आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे गावदेवी देवदल या संघाने. तर हार्ड लक शिवसाई पलशाचा पाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी